बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे यांचं दुःखद निधन झालं आहे। त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता। त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देण्यात आली। पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने लोकांना धक्का बसला आहे। पूनम पांडेंच्या मॅनेजरने हा खुलासा केला आहे। त्यांनी सांगितले की 1 फेब्रुवारीच्या रात्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देऊन पूनम पांडेंचं निधन झालं आहे। पूनम पांडेंच्या टीमने सांगितले की पूनमने तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला। पूनम पांडेने 2013 मध्ये नशा चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते। पूनम पांडेच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे। पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती। 2011 मध्ये वर्ल्ड कप क्रिकेट मॅच दरम्यान केलेल्या एका वक्तव्य प्रकरणी ती चर्चेत आली होती। भारताने जर वर्ल्ड कप जिंकला तर न्यूड फोटोशूट करेन असे ते वक्तव्य होते। मात्र 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला असला तरी पूनम पांडेने तसे केले नाही। लोकप्रियता मिळवण्यासाठी तिने अशी विधाने केल्याचा आरोप अनेकांनी केला होता। कंगना राणौतच्या रियालिटी शो मध्ये देखील त्यांनी काम केलं होतं। पूनम पांडेच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे।